8 वाजले ते आता बघा कसा बसला मांजराचं पिल्लू माग. नवीन सुरुवात शेळी पालनाला. सकाळी पालटे आणले भाऊनी. लेबर सोडलं मी, शेड सोडून दिलं, निघलो आता घराकडे. बघा कसा बसला तो. बसलो आता जेवायला. राम राम मंडळी, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ झालेली, माझी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो मी. आता चहा घेतोय, तर घेऊया चहा प्यायले. सकाळचं वातावरण, आईने स्वयंपाक बनवला. सकाळ बनवलं बघा भरीत. 8 वाजले ते आता थंडी वाजते थोडी. जाऊ घेऊन आलो. गाड्यांना असं कपडा मारावा लागेल आता. थोडंसं ऊन घेऊ. बघा कसा बसला मांजराचं पिल्लू मागायचं माझ्या. आईनी गाईला पण खाई टाकून दिलं. शेडमधून आईनी बकऱ्या आणल्या बाहेर. बकऱ्यांची पिल्लं सकाळी सकाळी थोडंसं ऊन घेते, नंतर इथं सावली राहते. बघा असं झाड आहे. भाऊनी जामाच्या भांट्या आणल्या बकरांसाठी. या बघा सगळे मस्त खात आहे जामाचा पाला. हे बाई सोंग खायचं सोडून इकडं. नवीन सुरुवात शेळी पालनाला. सकाळी पालटे आणले भाऊनी. खड्यावर कांदे भरण्यासाठी. तर जुनी गाडी घेऊन जाणार आहे मी. फोन घेत बसलो कावाचा, गाड्या साफ नाही केल्या तर फोन आला अर्जंटमध्ये. तर जाऊया लेबर सोडल्या. कपडा मारून आला समोरून, पण अर्जंट आहे आता. पहिले लेबर सोडून येऊया आता. पण मी निघलो आता लेबर घेण्यासाठी. दुसऱ्या गावातून आणायचं ते बोर आणि बोल सांगतो. लेबर घेण्यासाठी 5 किलोमीटर जाणे, पुन्हा येणे 10 किलोमीटर, पुन्हा 5 किलोमीटर पुढे सोडणे. वन साईड 20 किलोमीटर, दोन्ही साईड 40 किलोमीटर. मी निघलो आता मित्रांनो लेबर घेऊन बोलटान. रस्ता कुठं खराब कुठं चांगला आहे. जातो डायरेक्ट खळ्यावरती आहे बघा. असा मार्केटमधून खरेदी होऊन माल येतो. व्यापारी वर्ग माल असं खरेदी करतो. नंतर गोण्या भरायच्या, त्या गोण्या बाहेरच्या राज्यांमध्ये मग एक्सपोर्ट होतो. बघा असं एकसारखा माल असं फक्त 5 वेळा बाजूला करायचा, गमिली भरायची आणि गमिल्यातून लगेच गोण्या भरायच्या. आता जाऊया घराकडे. लेबर सोडलं मी जेव्हा या खाड्यावर. इकडं माझं पाठीमागे. मी निघलो घराकडे. जेवण करून दुसरं भाडं मारायचं आहे परत. आता जाऊया आता घरी आलो. मी लेबर सोडून बसलो आता जेवायला. आई पण भाऊ पण आहे. खाण्यासाठी पालकाची भाजी आहे, नाहीतर वांग्याचं भरीत आणि गावाच्या पोळ्या. सकाळी जेवण करून घेतो, लगेच दुसरं भाडं आहे. 7.5 किलोमीटर 49,349 गाडी चालू केली मी. थोडीशी चालू ठेवतो. जेवण वगैरे आत्ता जस्ट झालं. मी निघलो आता दुसऱ्या भाडा मारण्यासाठी. 20-25 किलोमीटर घेऊन जायचं आहे. बँकेमध्ये एकच शीट आहे, आजी घेऊन जायचं घेऊन यायचं. तर बघा तर किती भाडं देते आजी मला. तुम्ही निघलो एकच सीट घेऊन बँकेच्या दिशेने. 49,372 49 म्हणजे 23 किलोमीटर बसला. एक पॅसेंजर होता, इथे गेले बँकेत. ते त्यांचं काम करण्यासाठी करूया वेट त्यांचा आला. बघा बँकेचं कामकाज झाल्यानंतर घराकडे निघलो होतो. घराकडे निघल्यावर मी मनीगाव पाटीवर आलो होतो. हे बघा किती ट्रॅफिक आहे इकडून. ही गुजरात लाईन ते महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर या लाईनला गाडी येते. यात या मोठ्या गाड्या कंपनीच्या. तर कन्नडचा आश्रम घाट खराब असल्यामुळं
गाड्या धुळाधुळ्यावरनं चाळीसगाववरनं नाही डोंगरीतून आमच्याकडे घाट माथा सोडून असं जाते किंवा मग गेलो भाडं घेऊन आजीला सोडून दिलं. येताना 2 शीटा भेटले होते 40 रुपये शीटाने दिले 80 ते झाले. आईने 800 रुपये 900 झाले. सगळे लेबर सोडले. आता परवा दिवशी मी पेशंट सोडलं होतं डिलेवरीचं गोल्डनला, त्यांची सुट्टी झाली. हे बघा त्यांचाच फोन आला होता, त्यांना घ्यायला चाललो आहे मी आता. आईने 800 दिले 80 रुपये शीटाचे जवळपास 900 आणि आता हे 500-600 आणि अजून लेबर सोडलेलं आहे मी. पेशंट घ्यायला जातो पहिल्यांदा. बघा दवाखान्यात आलेलो आहे मी. त्यांनी त्यांच्या बॅगा बिगा सगळं आणलं. त्यांचं आता सुट्टी झालीच. आता जाऊया त्यांना सोडायला घराकडे. त्यांच्या घराच्या दिशेने निघलो मी. गावाच्या बाहेरच राहत होते मळ्यामध्ये. फायनली मी पेशंटच्या घरी पोहोचलो. बघा इथं आहे त्यांचं घर, इथं सोडून दिलं. निघलो आता घराकडे. रस्ता बघा कसा आहे. संध्याकाळी पुन्हा लेबर सोडायला जायचं आहे डेपोला. 4 वाजले 5:30 निघून लेबर यायसाठी. आता पेशंट सोडून गाडी वगैरे लावून दिली. आता 5:30 पर्यंत 5:15 पर्यंत बंद घ्यायची हवा खाऊ आणि लेबर घ्यायला हात पाय धुवून लागेल. गरम करते चहा गरम करून. आता लेबर घेण्यासाठी आलो बुलढाणा मार्केटला. हे बघा अशा छोट्या गाड्यांमध्ये ट्रॅक्टरांमध्ये मार्केटमधून माल येतो. अशा खड्यांवर खाली होतो. त्यानंतर लेबर असं गोण्या भरतं आणि मग बाहेरच्या राज्यांमध्ये असे कांदे जाते मोठमोठ्या गाड्यावरून. तर 6 वाजले आता. वेट करूया अजून लेबरचा. पहिलंच त्यांचीवाली पण सुट्टी. या फळे अशी इथं बोलढाणा मार्केटमध्ये भरपूर फळे आहेत. 20 फळे तरी असेल. तेव्हा असं गोण्या भरत्या. गोण्यानंतर अशा मोठ्या गाडीमध्ये भरतात आणि मग बाहेरच्या राज्यात जातो कांदा. साऊथमध्ये किंवा इकडे बंगालमध्ये. लेबर सोडं संध्याकाळची वेळ झाली. आता अंधारच पडला. जाताना साईडला लावले ते. तर जाऊया घरी. घरी जुनी गाडी लावून दिली. तुम्ही बघितलं खड्यावर कांदे असं गोण्या भरायच्या कांद्याच्या आणि मग ते बाहेरच्या राज्यात गोण्यांची ट्रकमध्ये भरत्या. ट्रक बाहेरच्या राज्यात जाते. तर लेबरचे 800 सकाळी म्हणून गेलो तो. एकच सीट घेऊन गेलो तो बँकेत. पेन्शनचं काहीतरी डॉक्युमेंट जमा करायचे आहेत त्यांना. पेन्शन भेटते ना केंद्रात होते. तर त्यांचे 800 अडून 1600 500 रुपये डिलिव्हरी पेशंट सोडून दिले 2100 रुपये. 600 रुपये फ्यूल आणि मेंटेनन्स सोडा 1500 रुपये हजेरी आजची मला पडून जाते गावाकडे. तर तेवढी भरपूर आहे मला. चला तर आता फ्रेश बिश होऊया. हातपाय धुवूया. आत्ता चालू हातपाय धुतले फ्रेश झालो. चहा पिऊन गेलो. पुन्हा चहा पिऊ. गरम होतोय चहा. काकू बनवते गावाच्या पोळ्या बटाट्याची भाजी. शिटा बसला. आता घेऊया चहा. चहा कसा बसला. तो बसलो आता जेवायला. रात्रीचं जेवण करतोय. जेवणामध्ये बटाट्याची भाजी, गावाच्या पोळ्या, धिरडे बकरीचे. काकूला उपास आहे तर बटाटा आमच्यासाठी बी काकूसाठी बी आणि बकरीचे धिरडे. शिट्या मस्त बसलाय. मला असे बनवले काकूनी धिरडे. काही तव्याला चिटकले. तर आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आता मी करतो जेवण. बाय.